नमस्कार. मी कला गोखले. कला कलेक्टिव्ह हा माझा चॅनल आपण बघता. 2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला टिप्सचा एक व्हिडिओ पाठवला होता. पुरणपोळ्या कशा करायच्या किंवा गुळाच्या पोळ्या कशा करायच्या, करंज्या कशा करायच्या, शंकरपाळे असं सांगितलं होतं. पण प्रत्यक्ष गुळाच्या पोळीचा एक व्हिडिओ मी हल्लीच टाकला होता. आणि आज मी तुम्हाला पुरणपोळी कशी करायची किंवा त्याच्या काही टिप्स आहेत, त्या टिप्स मी तुम्हाला देते. तर नक्की बघूया आपण कशा पुरणपोळ्या करायच्या ते. पुरणपोळी करताना आपण चण्याची डाळ घेतो नाही का. तर ही मी 2 वाटी चण्याची डाळ घेतली आहे. आणि त्या 2 वाट्या चण्याच्या डाळीमध्ये आपण पाणी घालतो, डाळ भिजवून ठेवतो. आणि डाळ मग अर्धा तासाने डाळ भिजली की आपण ते पाणी गाळून टाकतो. आणि मग त्या डाळीमध्ये दुप्पट पाणी घालायचं. 2 वाट्या डाळ असेल तर 3.5-4 वाट्या पाणी घातलं आणि ती डाळ आपण कुकरमध्ये शिजवायला ठेवली. डाळ शिजवून झाल्यानंतर मग ती पुन्हा चाळणीत काढली. त्याचं खालचं पाणी आपण कट म्हणून करतो, त्या कटासाठी बाजूला काढून ठेवली. आणि मग जी डाळ असते त्या डाळीमध्ये आपण सगळी डाळ ती त्या चाळणीतून चाळून घेतली, त्यामुळे ती मऊच झाली आपोआप बरं का. आणि मग ते जी डाळ आहे त्या डाळीच्या दुप्पट गूळ घेतला. म्हणजे समजा जेवढ्याच तेवढा गूळ तो घेऊन चालतो, दुप्पट घ्यायची गरज नसते. समजा 2 वाट्या डाळ आहे तर 2 वाट्या गूळ घेतला असं म्हणा. किंवा थोडीशी त्यात साखर घातली आणखीन जर गोडपणा हवा असेल तर. आणि पण तो चांगलं गॅसवरती ठेवून ते परतल्यानंतर ते झालं की नाही हे ओळखायची खूण असते. ती खूण सगळ्यात महत्त्वाची आहे. डाळ तुम्ही कशीही करा, त्यात गूळ तुम्ही कितीही घाला, ती तुमची जी पद्धत असेल त्या पद्धतीने करा तुम्ही डाळ तुम्ही. पण ती झाली की नाही हे बघण्याची फार एक मोठी खूण आहे. त्यासाठी काय करायचं, त्या डाळीमध्ये कालथा घालून ठेवायचा. गॅसवरती आपलं असतानाच डाळीमध्ये कालथा घालायचा. म्हणजे तुम्हाला हे कालथा जर का उभा राहिला याचा अर्थ डाळ माझी तयार आहे. म्हणजे गॅसवरती गरम कढईमध्ये असतानासुद्धा असा कालथा उभा राहायला पाहिजे. आणि मग काय करायचं, गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यानंतर ती जर का जेव्हा थंड डाळ होते तेव्हा त्याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर टाकायची. आणि अशा प्रकारे तो डाळीचा गोळा तयार होतो. पण ही डाळ अशी तयार झाली पाहिजे की ते मला हाताला चिकटता कामा नये, कळलं का. हा गोळा जो आहे तो हाताला न चिकटता पाहिजे. चिकटला पडला नाही ह्याचा अर्थ तुम्हाला तुमची डाळ हा गूळ चांगलं आलं आहे, पुरण जे आहे चांगलं आलं आहे. पण काही कारणाने समजा तुमची पुरण तुमचं मऊ झालं, गॅस तुम्ही लवकर बंद केला तर काय करायचं, रुमाल घ्यायचा. रुमालामध्ये तर पुरण आहे ते ठेवायचं आणि सगळ्या बाजूने बांधून ठेवायचं असं. आणि म्हणजे सगळं पाणी एक्स्ट्रा असतं ते त्या रुमालामध्ये शोषलं जातं आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे डाळ मिळते. म्हणजे पुरणपोळीची डाळ तयार करणं हा एक महत्त्वाचा भाग. ती सगळ्यांना येते. म्हणजे मला वाटतं की सगळ्याजणी घरी पुरण असं करतो आपण नेहमी, आणि पुरण करता सगळ्यांना येतं. मग आता कणिक कशी भिजवायची हे मी तुम्हाला दाखवते. कणिक भिजवत असताना आपली 2 वाट्या कणिक घेतली आणि 1 वाटी मैदा घेतला. आणि 2 वाट्या कणिक 1 वाटी मैदा घेतला आणि ते चाळलं. वरती त्याच्यावरती जाड जे असतं ते मला जाड नको असतं म्हणून ते चाळण्याची क्रिया केली. आणि मग खाली जे उठलं त्याच्यामध्ये 2 वाट्या म्हणजे 2 आणि 1 3 वाट्या आल्या ना, जवळ वाटीभर पाणी घेतलं आणि ते पाण्याने सबंध ते भिजवलं. थोडंसं मीठ टाकलं, भिजवलं, तेल टाकलं नाही. आणि मग काय केलं, ते सगळं जे पीठ भिजवलेलं होतं ते त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्या भांड्यामध्ये तेल टाकलं की ज्याच्यामध्ये ती कणिक आहे ती पूर्णपणे बुडली पाहिजे. पूर्णपणे बुडली इतकं तेल टाकलं त्याच्यामध्ये. आणि ती डाळ तशीच ते पुरण आपलं जे कणिक जे आहे ती कणिक तशीच ठेवून दिली. म्हणजे जेवढी जी कणिक आहे ती कणिक भिजवायची. त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धी वाटी तेल घेतलं. ते तेल त्या त्याच्यामध्ये ठेवलं, त्या पातेल्यामध्ये ठेवलं. त्या पातेल्यामध्ये आपली भिजवलेली कणिक ठेवली आणि अर्धा तास थांबले. आणि मग ती कणिक अशी मळायची की त्याच्यामध्ये हे सगळं तेल त्याच्यामध्ये आपलं जिरलं गेलं पाहिजे. कणिक तेल जिरल्यानंतर ती कणिक तुमची अशी होती. बघा आता मी दाखवते. ही माझी कणिक भिजलेली होती आणि ती हे बघा अशी कणिक झाली पाहिजे की जिला तार येते, अशी तार येते पाहिजे. चांगली मळायची. सगळं जे तेल मग अशी पुष्कळ तेल होतं ते सगळं तेल म्हणजे त्याच्यामध्ये जिरलं गेलं आहे. आणि आता ह्या कणकेपासून आपण पोळ्या केल्या तर आपल्या पोळ्या खुसखुशीत होतात बरं का. तर मी तुम्हाला आता ह्या कणकेपासून पोळ्या करून दाखवते. आता पोळ्या करायची तिसरी महत्त्वाची स्टेप ती म्हणजे हा पोळपाट आहे बरोबर. ह्या पोळपाटाला मी हा रुमाल बांधून घेतला आहे बघा. सगळ्या बाजूने हा रुमाल असं घट्ट बांधून घेतलं आहे. 2 टोकं घेतली इकडे बांधली, 2 टोकं घेतली इकडे बांधली आणि हा रुमाल मी घट्ट बांधून घेतला. आणि अशा प्रकारे पोळपाटाची ही छानपैकी तयारी केली. आता ह्याच्यावरती मैदा टाकणार मी. हा मैदा टाकल्यानंतर तो सगळ्या छिद्रामध्ये जाऊन बसेल. आणि मग तुम्ही कितीही पोळ्या जरी केल्यात तरी ती पोळी तुमची चिकटणार नाही. पोळपाट आहे ना,
या पोळपाटावरती मी हा मैदा आहे ना, हा भरभरून असा सगळा मैदा लावून घेतला त्याला. तो सगळा ह्याच्यावरती असा पसरून घेतला, म्हणजे आपली पोळी किती किलोभर पोळ्या जरी केल्या तरी चिकटणार नाही, बरोबर आहे. आणि आता मग लाटी केल्यानंतर त्याच्यामध्ये पुरण भरते त्या कणकेमध्ये आणि तुम्हाला पोळी करून दाखवते. एकीकडे गॅस आपण मंद गॅस एकदम चालू करून ठेवला आहे, मंद करून ठेवलेला आहे. तर आता आपण भरूया आणि मग तुम्हाला लाटून दाखवते. कारण एवढी कणिक घेतली, हे बघा, अगदी ह्याच्या पण कमी घेऊ शकतो आपण, पण ह्याच्या एवढी जरी कणिक घेतली चालेल. ही कणिक जर अशी थोडीशी पसरून घेतली मी अशी आणि ती ह्याच्यावर ठेवली. आता त्याच्यावरती आपलं जे पुरण आहे ना, ते पुरण आपण टाकूया. साधारणपणे गोळा होईल असं पुरण घ्यायचं आपण. असं पुरण घेतलं आणि ते पुरण ह्या कणकेवर ठेवलं. आता मोदक कसा करतो तसं हे पुरण आत ढकलणार आणि ती कणिक वरती कशी येते ते दाखवते. केलं होतं ना आपण कणिक घेतली, वरती गोळा ठेवला, मग डाव्या हातामध्ये मी घेतलं आणि हे सगळं असं गोळा करून ठेवलं, म्हणजे पुरण आत गेलं आणि माझी कणिक आहे ती वर आली, बरोबर. पातळ कणिक असल्यामुळे ती वरती येते आपोआप. आणि सगळ्या बाजूने अशी एकत्र करून घेतली कणिक ती, आणि ती कणिक एकत्र करून घेतल्यानंतर आपली पोळी तयार होईल. जरासं जास्तीचं असलं ते काढून टाकलं तरी चालतं. आणि मग ह्याच्यावरती आपण ह्याच्यापासून ती लाटून दाखवते, तुम्हाला लाटून दाखवते आता पोळी कशी होते ती. ही जरा पसरून घेतली आधी, कारण काय खूपच छान होतात पोळ्या. बघा तुम्ही करून. हलक्या हाताने लाटायची, जोरजोरात नाही लाटायची, सगळ्या बाजूने ओढत जायचं. ती ओढण्याची पद्धत आहे. मी सगळ्या बाजूने ओढायचं आणि त्याच्यापासून कणिक तयार करायची. जोरजोरात लाटायचं नाही, हळू लाटणं हे फार महत्त्वाचं आहे. पण जो गोळा होता, कणकेवरती पुरण ठेवलं आणि पुरणाचा मी गोळा तयार केला आणि तो असा थोडासा थापून घेतला आहे आणि ह्याच्यापासून मी पोळी तयार करते. गॅस आपण थोडासा चालू करून ठेवला आहे, बरं का. ही बघा, मग अशी आपण जो गोळा केला होता ना, त्याची अशी पोळी लाटून घेतली. मोठी पोळी लाटली जाते. माझा पोळपाट शेवटी लहान पडतो, पण माझी पोळी पोळपाटाच्या बाहेर जाते काही वेळेला. म्हणजे आपण कणिक जर कमी घेतली आणखी तर पोळी बरोबर ह्या पोळपाट एवढी होईल. जर पोळपाट तुमचा मोठा असेल तर तुम्ही आणखी मोठ्या सुद्धा पोळ्या करू शकता. आता ही पोळी तयार झालेली आहे, ही आपण आता तव्यावर टाकूया. ही बघा, भाकरी कशी टाकतो आपण तशी हातात घेतली मी आणि तव्यावर टाकली, बरोबर. आता ही जरा तव्यात होऊ दे, तोपर्यंत आपण दुसरा गोळा तयार करूया. हे बघा, मगासारखं आपण हा गोळा तयार करून घेतला दुसरा मी, आणि ही पोळी आता उलटते मी. छान चांगली भाजली गेली पोळी. आता ही दुसऱ्या बाजूने होईपर्यंत माझी पोळी लाटून होईल, हो की नाही. एक भाजेपर्यंत दुसरी पोळी तुमची लाटून होते. आता ही पुन्हा लाटून दाखवते तुम्हाला परत एकदा. पोळी तयार झाली. आता मी काय करते, हे घेते आणि कागदावर टाकते का, बरोबर का. कागदावर टाकायची पोळी, नेहमी कागदावरती टाकायची. किंवा म्हणजे काय म्हणजे का की वाफ धरणार नाही. आणि दुसरी पोळी होईपर्यंत ही गार झाली की आपण बाजूला दुमडून ठेवू शकतो. त्यामुळे कागदावरती पोळी काढणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसती ताटात काढली की वाफ धरू शकते आणि खाली पोळी तुमची मऊ होऊ शकते ना. वाफ धरल्यानंतर ती चांगली होणार नाही ना, अशी त्याच्यात पाणी जाईल त्याच्यामध्ये वाफेचं. म्हणून मशीन कागदावरती काढायची. आता ही पोळी लाटते आणि पुन्हा तव्यावर टाकते. या लाटीमध्ये पुरण कसं भरायचं हे दाखवते पुन्हा एकदा. आपण गोळा घेतला पुरणाचा, ही लाटी घेतली, त्याच्यावरती आता पुरण ठेवते मी आणि हे पुरण आत ढकलायचं आणि या बोटाने हे बघा, हे बोटाने असं जी कणिक आहे ती बरोबर सरकायची की हे बघा, पुरण आत गेलं आणि कणिक आपली वरती आली आणि मग ते सगळ्या बाजूनी दुमडून टाकायचं. आणि मग तुम्हाला मग पोळी करून दाखवली ना, त्याप्रमाणे पोळी करून दाखवायची. म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत तर पुरण कसं करायचं ते कालथा उभा राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे कणिक कशी मळायची, त्याच्यामध्ये तेल घालून ते तेल त्यात जिरवायचं आणि चांगली तार येईपर्यंत असं कणिक अशी ओढून ती चांगली कणिक मळायची. हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे पुरण त्या कणकेमध्ये पुरण कसं भरायचं ते भरायचं कसं ते. आणि त्याच्यानंतर ती पोळी झाल्यानंतर कागदावरती काढायची कशी ते. या 3-4 टिप्स लक्षात ठेवल्यात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे पोळपाट आहे त्या पोळपाटाला असा मागच्या बाजूने चांगला असा घट्ट असा रुमाल असा बांधून घेतला आहे आणि त्याच्यावरती आपण मैदा भुरभुरवला आहे आणि त्याच्यावरती आपण हा कणकेचा गोळा ठेवणार आणि मग ती पोळी लाटणार. सोपं आहे. किती पोळ्या केल्या ती अजिबात चिकटत नाही, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. 1 किलोच्या 40 पोळ्या होतात.
मी अर्धा किलो केला तर 20 पोळ्या झाल्या, बरोबर आहे. तर 20 पोळ्यांपैकी एकही पोळी म्हणजे खाली चिकटत नाही, नाही हलवावी लागत, काहीच करावं लागत नाही. तर अगदी सोपी पद्धत आहे, तर नक्की तुम्ही करून बघा. हे बघा, पुरणपोळ्या तयार झाल्या सगळ्या. आत्ताच केल्या बरं का. आणि हे ना, हे मिरचीचं लोणचं केलं आहे. आपली मिरची असते की नाही साधी, त्याच्यामध्ये आलं घालून, लिंबू घालून हे लोणचं आजच तयार केलं आहे. कारण का पुरणपोळी खूप गोड असते ना, त्या गोडावर काही तिखट हवंच. मी मिरचीचं लोणचं केलं. आणि हे ओली हळद मिळते आपल्याकडे, ओली हळद, आंबे हळद आणि आलं असं घालून हे ओल्या हळदीचं लोणचं केलं. पण ते सुद्धा कसं आहे माहिती आहे का, ओली हळदमुळे रक्त शुद्ध होतं, बरोबर. आणि मग पुरणपोळीला कॉम्बिनेशन म्हणून ते दोन्ही केलं. म्हणजे तुम्हाला पुरणपोळी पचायला पण सोपी जाते. ती आणखी 1, 2, 3 आपण किती खाऊ शकतो. मध्ये मध्ये मिरचीचं तिखट लोणचं घेतलं की झालं. अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत. तर पुरणपोळ्या कशा करायच्या ते सगळ्यांनी बघितलं असेलच. अगदी सोपी पद्धत आहे करण्याची आणि नक्की करून बघा. या होळीला तुम्ही विकत आणू नका. असं वाटतं मला की आपण प्रत्येकाने पोळी करून बघायला पाहिजे. पुरण करणं तर सगळ्यांना येतच करता, पुरण सगळ्या जणी करतात. त्या पुरण करू शकतो. कणिक भिजवायची थोडी ट्रिक आहे आणि त्या पोळपाटाला रुमाल बांधायची एक वेगळी ट्रिक आहे. बस तेवढंच फक्त आहे. बाकी आपण तुम्ही नेहमी जशा करता तशाच पोळ्या आणि पण अतिशय सुंदर होतात, खुसखुशीत होतात एकदम. आणि तुम्ही एक झाली की 2 बाजूला मिरचीचं लोणचं आपलं आहे किंवा ओल्या हळदीचं लोणचं आहे, तुम्ही त्याच्यावर काही बाजूला घेऊ शकता आणि एन्जॉय तुमची पुरणपोळ्या. होळीला पुरणपोळ्या नक्की करा आणि मला कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला पोळ्या करता आल्या अशा पद्धतीने. आणि भेटूया पुन्हा. धन्यवाद. आवडलं तर नक्की लाईक करायला विसरू नका बरं का. याच्या पुढले व्हिडिओ मी तुम्हाला फुलांचे दाखवणार आहे. चेरी ब्लॉसमची फुलं करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपल्या गुलमोहर असतो नवला किंवा आपलं बोगनवेल असते, त्या बोगनवेलीचे विविध रंग असतात आणि मग त्या विविध रंगाची बोगनवेलीची फुलं पण तुम्हाला करून दाखवणार आहे की जी पाण्याने धुतली तरी खराब नाही होणार. कागदाची नाही करणार आहे, वेगळी करणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे. ते पुढले 2 व्हिडिओ हे फुलांचे असतील आणि नक्की तुम्ही बघत राहा. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.